बघू शकता हॉलची अवस्था यावेळेस काय झालेली आहे. पूर्ण हॉल भरून पसारा आहे. जसं दिवसभर आपण हॉलमध्ये बसतो तर हॉल छान फ्रेश असते, पण आज खूपच हॉलची अवस्था बिघडलेली आहे कारण साफसफाई चालू झालेली आहे. तर स्टँड घेऊन नेशनं पूर्ण जे शोकेस आहे फर्निचरचं बनलेलं ते छान स्वच्छ केलेलं आहे. एक वेळा मशीन घेतली आणि त्या हव्याच्या प्रेशरनं पूर्ण धूळ काढलेली आहे. नंतर ओला कपडा करून एक वेळा पूर्ण फर्निचर व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे लिक्विडच्या पाण्यानं, म्हणजे पूर्णपणे धूळ निघालेली आहे. जे दाग धबे बसलेले होते म्हणजे व्हाईट कलरचा आहे, काही तेलाचा हात वगैरे लागला की ते तसाच बसतो, तर व्यवस्थित दिनेशनं पुसलेला आहे. छान चमकत आहे फर्निचर पूर्ण. आता आहे सजावटीची वारी. तर इकडं अगोदर मी सोफ्याची जी शीट आहेत ते व्यवस्थित झटकून आणलेले बाहेर नेऊन, म्हणजे खूप सारी धूळ यामध्ये जमलेली होती. समोरून ना खूप हवा येते आणि त्यासोबत धूळ येते. ते जेही हॉलमध्ये असतं ना खूप धूळ होते त्यामध्ये. तर इकडे हे सगळे सीट तर मी व्यवस्थित झाडून झटकून आणलेले आहेत आणि सोफ्यावरती मी टाकलेले आहेत. फक्त मला आता आसन अंतरायचे आहे ते नंतर अंतरणार आहे. अगोदर मी हे सगळं ठेवत आहे, म्हणजे सुरुवात थोडीशी अशी झालेली आहे. थोडंफार उद्याही करणार आहे कारण आज एका दिवसात होणार नाही आहे. कारण मी आज मॉर्निंगला गोधडी धुवली, नंतर हे सगळे पडदे जे आहेत स्टोनचे, परत शोकेसमध्ये जे ठेवलेलं होतं, मूर्त्या होत्या, फ्लावर होते, सगळे मी स्वच्छ धुवले दिवसभरात. खूप थकवा आलेला आहे. तर जितकं होईल तितकं मी आज करणार आहे. आणि जेही मी बाहेर उन्हाला ठेवलेलं आहे सगळं आतमध्ये आणून मी एकत्र ठेवते आणि मॉर्निंगलाच मी सुरुवात करणार आहे सगळं लावण्याची, कारण आता होणार नाही. स्वयंपाकी करायचं आहे, फक्त हेच नाही की आपल्याला साफसफाई करायची आहे आणि सगळं डेकोरेट करायचं आहे, ते नाही. सगळ्यांना बघायचं आहे कोण जेवलं कोण राहिलं, काय स्वयंपाक करायचं आहे काय नाही, सगळा विचार करावा लागतो. जेव्हा आपल्यावरती पूर्ण घरची जिम्मेदारी असते ना, फक्त हेच करून चालत नाही, आपल्याला पूर्ण घरचं जे आहे ना आपल्याला बघावं लागतं. आज मॉर्निंगपासूनच ऊन छान आहे, वातावरण छान झालेलं आहे, गोधडी पण छान व्यवस्थित वाढलेली आहे. तर सगळे घडी घालून दिनेश घेऊन आलेला आहे. तर सगळ्या गोधडी इथं ठेवल्या. मी म्हटलं तिकडच्या रूममध्ये ठेव, म्हणजे मी मॉर्निंगलाच ठेवणार आहे, आता काही ठेवणं वगैरे होणार नाही आहे. तर गोधडी वगैरे आणण्याचं काम दिनेशने केलेलं आहे. आता जात आहे ह्या गॅरेजला, म्हणजे काही मार्केटमधनं ही सामग्री आणायची आहे, भाज्या पण आणायच्या आहेत. तर जात आहे, बघू शकता वातावरण छान झालेलं आहे. सूर्यदेवता घरी परत जात आहेत. आवाज पूर्णपणे लाल झालेला आहे. दिनेश भाज्या घेऊन आला, भाज्या मी निवडून ठेवल्या, स्वयंपाकी बनवला. बाबांचं आणि दिनेशचं जेवण झालेलं आहे. आता टायमिंग सांगितलं तर रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता मी बनवत आहे सुशेलाचा नाश्ता, म्हणजे यांचा रविवार आहे. तर जेवण करणार नाहीत, पण सुशेला पोहे खातात, तर म्हटलं सुशेला बनवावे. मॉर्निंगला मी पोहे बनवलेले होते. तर इकडं मुरमुरे घेतलेले आहेत आणि मी पण आता जेवण करायचं मन नाही आहे, मी पण सुशेलाच खाणार आहे. तर आमच्यासाठी इकडं सुशेलाच बनत आहे. तर मुरमुऱ्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे, कढई ठेवलेली गॅसवरती, 2 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी जिरं टाकलं आणि इकडं मुरमुरे व्यवस्थित भिजल्यानंतरच पाण्यातनं पूर्ण पाणी दाबून पिळून काढायचं आहे. म्हणजे ते अगोदर व्यवस्थित भिजू द्यायचे. ते मुरमुरे थोडेसे असे आहेत ना, जाड मुरमुरे आहेत, तर लवकर ते भिजत नव्हते, म्हणून थोडा वेळ पाणी घालून मी ठेवलं. आणि दिनेशचे पप्पाही आज यायला थोडासा लेट केले, म्हणजे दररोज येण्याची काही टायमिंग नाही आहे. कधी 9 वाजता येतात, म्हणजे जशी कामं आहेत तसं. कधी 9 वाजता, कधी 9:30, कधी 10, कधी 11 पण वाजतात. तर आज 10 वाजता आलेले आहेत. फ्रेश होत आहेत तोपर्यंत मी इकडं सुशेला बनवून घेते. आणि फ्रूट पण घेऊन आलेले आहेत, पेरू आहेत, ॲपल आहेत. तर पेरूच घेत आहेत खाण्यासाठी, ॲपल काय यांना खायला आवडत नाही आहे, पण मॉर्निंगला देते मी. आता यावेळेस पेरू घेतलेले आहेत. तर सुरी भेटत नाही, म्हणजे कुठं काय आहे त्यांना काहीच माहिती नसतं, फक्त शोधायचं काम सुरू होतं जोपर्यंत की मी सांगत नाही की ती कुठं ठेवलेली आहे. तर इकडं पेरू खात आहेत, तोपर्यंत मी पटकन सुशेला बनवते. मी पण पेरू खाल्लेले, मला पेरू ना खूप आवडतात, माझे फेवरेट आहेत. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण पेरू खायला. तर पेरू खात इकडं मी सुशेला बनवत आहे. कांदा, हिरवी मिरची सगळं मी बारीक कट करून घेतलं. मोहरी जिरं छान झटकल्यानंतर कढीपत्ता टाकला, नंतर मी हिरवी मिरची कांदा टाकला, परतून घेतलं. एकदम गोल्डन ब्राऊन कलर करायचा नाही आहे, हलकासा कच्चेपणा गेला की नंतर मी हळदी पावडर टाकलेली आहे, थोडीशी साखर टाकलेली आहे, छान चव येते. नंतर मी या मुरमुरे टाकले भिजवलेले, चवीपुरतं मीठ टाकलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम मस्त टेस्टी सुशेला पण तयार झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की कमी वेळात बनतो, जास्त वेळ लागत नाही आहे. नाश्ता बनले, तुम्ही म्हणत होता की यामध्ये काकडी खिसून टाक आणि मग खाऊन बघ, छान लागतं. पण आता यावेळेस काकडी नाही आहे. ज्यावेळेस काकडी असते त्यावेळेस मी सुशेला बनवत नाही, ज्या वेळेस मी सुशेला बनवते त्यावेळेस काकडी राहत नाही, असं आहे. तर गरमागरम नाश्ता बनलेला आहे. तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या गरमागरम सुशेला खायला. तर सुशेला खाऊन घेते आणि थोडेफार भांडे झालेले आहेत ते स्वच्छ करूनच झोपणार आहे, कारण एक सवय झालेली आहे मला, रात्रीच मी किचन क्लीन करूनच झोपते. कितीही लेट हो, रात्रीचे 11 वाजले तरी पण काही हरकत नाही आहे. तर
रात्री सगळी कामं आवरून मी झोपलेली होती. आता ही मॉर्निंगची वेळ आहे, लवकरच उठलेली आहे मी. म्हणजे जसं 4-5 दिवस झाला असं रुटीन झालेलं आहे, लवकर उठून सगळी कामं आवरते. कारण एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात. आज मला सगळा हॉलमधला पसारा लावायचा आहे, म्हणजे हॉल छान डेकोरेट करायची आहे. काल काही झालेलं नाही आहे, सगळं मी आणून ठेवलं हॉलमध्ये, पण काहीच लावालावी केलेली नाही आहे. सगळं जिथल्या तिथे टोपल्यामध्ये भरूनच ठेवलेलं आहे. आणि अंतरणं पण तिकडच्या रूममध्ये आहेत, ते पण मला आज डिकीमध्ये ठेवायचं आहे. बेडशीट अंतरायचं आहे. तर दिवसभरात खूप काही कामं आहेत. आणि अगोदर मी इकडं ऑइल लावून घेत आहे, म्हणजे आणखीन आंघोळ झालेली नाही आहे. आंघोळीच्या अगोदर मी तेल लावून घेते. केस खूप गळत आहेत, काय प्रॉब्लेम झाला मलाही माहिती नाही आहे. केस खूप गळत आहेत, असं वाटत आहे आता टक्कलच पडणार की काय, तसं झालेलं आहे. तर म्हणलं आता निवांत बसून तेल लावून घ्यावं, कारण ही धावपळ तर आपल्या मागे असणारच आहे. थोडासा वेळ स्वतःसाठी काढावा. तर इकडे निवांत मी पोर्समध्ये बसून तेल लावून घेत आहे. शेरूचे नखरे बघू शकता, एक वेळा लोळतो, एक वेळा उठून बसतो, एक वेळा बाहेर जातो, एक वेळा कोणाला तरी भुकतो, खूप नखरे करत असतो. तेल लावलेलं आहे चिपचिप मी. आणि थोड्या वेळानं म्हणजे 1 तास 1.5 तासानं मी केस धुवून घेणार आहे. म्हणजे मला वाटतं अशा पद्धतीने तेल लावून डोकं धुवलं तर केस गळायचे थोडेसे थांबतील, म्हणून मी तेल लावून घेतलेलं आहे अगोदर. आणि जी किचनची कामं आहेत ते मी आवरून घेते. आणि हॉलमधला पसारा तर दिवसभरात मी थोडा करून लावणार आहे, पण अगोदर स्वयंपाक जे आपली रेग्युलर कामं आहेत ते आवरून घेते. आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत. आंघोळ झालेली आहे आणि अगोदर मी देवपूजा केली. आणि आता मी आलेली आहे बाहेर. वातावरण बघू शकता छान झालेलं आहे, जसं काल होतं तसंच आज पण आहे. म्हणजे गोधडी वगैरे धुण्यासाठी छान झालेले वातावरण. आता हे 2-3 दिवस असे आहेत ना धावपळीचे, आणि गोधडी वगैरे धुणं म्हणजे खूप सारं असतं. दसऱ्याची साफसफाई मुलांना खूप सारं असतं. आणि हे ठीक झालेलं आहे की वातावरण छान आहे, पाऊस वगैरे नाही आहे. तर वातावरणाचा एन्जॉय घेतला, केस झटकून घेतले. आणि आता चला जाऊया किचनमध्ये, म्हणजे आपल्या जागेमध्ये जाऊया. आपली मेन जागा किचनच असते पूर्ण घरामध्ये. इतकं मोठं घर असतं, पण आपण जास्त वेळ असतो त्या किचनमध्येच. तर किचनची कामं मी आवरून घेतलेली आहे. स्वयंपाक झालेला आहे, सगळ्यांचं जेवण खाणंही झालेलं आहे. फक्त माझं नाही, मी चहा पिलेला आहे. आता मी हे सगळं हॉलमधलं पसारा लावायला सुरुवात केलेली आहे. टायमिंग सांगितलं तर 9:30 पावणे 10 झालेले असतील आता. म्हणजे थोडंसं लवकरच सुरुवात केलेली आहे. आणि पायपुसण्या वगैरे मला उन्हाला टाकायचे आहेत. काल तितके व्यवस्थित हे वाळलेले नाहीत, थोडेफार नम आहेत. तर आज एक दिवस उन्हाला हे व्यवस्थित वाळले जातील, मग मी पायपुसण्या टाकणार आहे. कारण पायपुसणी नाही ते जमणारच नाही आहे. तर आलेली आहे वरती, आणि मी पायपुसण्या सगळ्या उन्हाला टाकते. आणि ही गोधडी काल इथंच ठेवलेली होती, कारण खूपच वल्ली होती. खूप जाड आहे ना, त्यामुळे ती व्यवस्थित हाडकेली नव्हती. तर मी खाली नेलं नाही, ते इथंच होती. तर सगळ्या पायपुसण्या अशा पद्धतीने मी पिलरला अडकवलेले आहेत, म्हणजे लवकर ते वाळले जातील. तर चला आता पटकन खाली जाऊया. आणि हे सगळं मला लावायचं आहे, म्हणजे हॉलचं डेकोरेशन करायचं आहे आज. शोकेसमध्ये मी एक वस्तू लावत होते, तितक्या त्यांचा फोन आलेला आहे. म्हणत आहेत की कुठल्या तरी नंबरचं ट्यूब पाहिजे, नंबर सांगितलेला आहे. तर अगोदर मी ते ट्यूब काढते, कारण त्यांनाच ते घाई गडबड पटकन न्यायला येणार आहे. तर मला अगोदर ट्यूब काढावं, म्हणजे त्यांचं जे काम आहे ते आवरून ठेवते, आणि नंतर मी माझ्या कामाला लागते, कारण आपली दिवसभरी कामं चलतच राहणार आहेत. तर ट्यूब काढून ठेवलेला आहे. तर चला आता सजावटीला सुरुवात करूया. म्हणजे हे सगळं मी कालच आणून ठेवलं, आणि कालपासून असंच आहे सगळं जिथल्या तिथं. आता पटकन मी सगळ्या वस्तू शोकेसमध्ये व्यवस्थित लावून ठेवते, कारण हॉलमध्ये आपण दिवसभर बसतो, आणि जितकं सुंदर हॉल दिसतं ना तितकं छान वाटतं. हे सगळे फ्लावर मी काल व्यवस्थित धुवलेले आहेत. तर छान पाणी निचरा झालेला आहे. म्हणजे काल थोडा वेळ मी उन्हाला ठेवलेले होते, नंतर रात्रभर मी फॅनच्या हवेत ठेवलेले होते, तर पूर्ण पाणी निचरा झालेला आहे. तर सगळे जे कुंड्या आहेत ना ते व्यवस्थित अशा पद्धतीने लावत आहे. म्हणजे अगोदर जशा पद्धतीने मी ठेवलेलं होतं तसंच ठेवत आहे मी, कुठेही चेंजेस केलेले नाही तिथं. कारण जास्त जे मोठे कुंड्या आहेत, जे उंच आहेत ते बसणार नाही तिथं, कारण छोटे छोटे कप्पे बनवलेले. तर तिथं छोट्या त्या साईजचेच मी छोटे कुंडे घेऊन आलेले आहेत, आणि ते तिथंच बसणार आहेत. कारण आता ही मोठे फ्लावरची मी ठेवले ना तर तिथं बसणार नाही, तर त्या अशा पद्धतीने मी खाली ठेवलेले आहेत.
इकडे जे ग्लासचं शोकेस आहे ते पण भरलेलं आहे, तिथं पण काहीची कुंडी वगैरे ठेवण्यासाठी जागा नाही, तिथं खूप साऱ्या मी मूर्त्या ठेवलेल्या आहेत. पण ह्या शोकेसमध्ये मूर्त्या ठेवायला थोडीशी भीती वाटते, कारण हे असं आहे ना की जास्त हवा आली समोरून तर ते हालून खाली पडू शकतात, ही पण भीती वाटते मला. फक्त मी इथं 2 गाय ठेवलेल्या आहेत, ते व्यवस्थित आहेत, पडणार वगैरे नाही आहेत. पण बाकीचे जे हे आहेत ना मूर्त्या, त्या सगळ्या मी ग्लासच्या शोकेसमध्ये ठेवल्या आहेत, मला तिथंच व्यवस्थित वाटतात ते. तर हेच सगळं ठेवलेलं आहे मी. फक्त जी मूर्त्या आहेत ना मी तिकडच्या रूममध्ये ठेवले, ते नंतर आणून ठेवणार आहे, ते व्यवस्थित पुसून ठेवायचे आहेत. आणि हे सोप्याचे जे शीट आहेत, म्हणजे जे आसन आहेत ते मी अंतरलेले आहेत, म्हणजे वेगळे कवर मी घेतलेले आहेत. कवर जे आहेत ना सेम आहेत आणि ते ठीक वाटत नाही, म्हणून मी वरच्या साईडला एक कवर अंतरते आणि बाकीचे सगळे आसन मी अंतरले आहेत अशा पद्धतीनं. आणि हे गाईच्या मूर्त्या मी इकडच्या रूममध्ये ठेवलेल्या होत्या, कारण काल हॉलमध्ये ना खूपच पसारा पडलेला होता. मला वाटलं ते मूर्तीवर काही पडलं धडलं ते फुटून जाऊ शकते, मग मी तिकडे ठेवलेलं होतं. तर आता सगळं मी एक इकडे घेऊन आलेले. पडदे पण सगळे आणलेले आहेत, पडदे मला लावायचे आहेत, कारण बिना पडद्याचं घर कसं दिसत आहे ना, एकदम भगास वेगळंच वाटतं आहे, काहीतरी हरपलं काय की असं वाटत आहे. त्यामुळे अगोदर मी पडदे लावणार आहे. पडदे काल मी धुलेले आहेत आणि व्यवस्थित ते हडकलेले पण आहेत, पातळ असतात लवकर हडकलेले. तर या गाईच्या मूर्त्या मी अगोदर छान स्वच्छ केलेलं आहे आणि अगोदर मी ठेवून देते, कारण इथं तिथं ठेवून परत धक्का लागेल, माझं लक्ष तिकडंच असतं. तर अशा पद्धतीने ठेवून दिलेलं आहे. बघू शकता शोकेस छान चमकत आहे, म्हणजे थोडीशी धूळ बसली ना लगेच दिसून येते, कारण ते एकदम व्हाईट कलरचं आहे. त्यामुळे रोजच्या रोज मी साफसफाई करते, पण जशा पद्धतीने आपण सगळं काढून करतो ना तशी दररोज होणार नाही. पण छान व्यवस्थित मी स्वच्छ केलेलं आहे, छान चमकत आहे, खूप छान छान असं फ्रेश वाटत आहे. जितका आपण स्वच्छता केली तितकं ठीक आहे. आणि करून करून जे थकवा येतो ना, हे सगळं बघितल्यानंतर तो थकवा पण आपला गायब होतो. तर शोकेसमधलं सगळं मी ठेवलेलं आहे. आता नंबर आहे पडद्यांचा. तर अगोदर मी पडदा लावत आहे. तर हा पडदा अगोदर इथंच होता आणि आता पण मी तिथंच लावलेला आहे, कारण तिथं सुंदर दिसतो तो. आणि इकडं मेन गेटला जे पडदा आहे ते मी वेगळा आणलेला आहे, तिकडच्या रूममध्ये वेगळा, म्हणजे 3-4 पडदे आहेत. सगळे पडदे जिथल्या तिथं जसं अगोदर होते, म्हणजे कुठंच मी काही बदलाव केलेला नाही आहे. जिथल्या तिथं मी जे कलर सूट करतात तशाच पद्धतीने मी हे पडदे आणलेले होते. तर हा पडदा मी इथं मेन गेटला अगोदर पण इथंच होता आणि आता पण मी तिथंच लावलेला आहे. आणि हे जे रेड कलरचं आहे ते मी इकडं ह्या साईडला ते पडदा लावलेला आहे. पण अगोदर मी म्हणजे एकच काम कंटिन्यू मी करतच नाही आहे, म्हणजे कामं खूप सारी आहेत आणि जसं दिसत गेली, जसं हातात जे येत गेलं तसं मी करत आहे. म्हणजे मला कसंही करून आज ही कामं संपवायची आहेत, काहीच ठेवायचं नाही आहे, कारण 4-5 दिवस झाले मी याच कामात आहे. दररोज एक रूम काढत आहे. किचनला तर 2 दिवस लागले, तुम्ही बघितलेलं आहे, खूपच तिथं पसारा होता. हॉलमध्ये पण 1 दिवस लागला, विचार केला नाही की 1 दिवस लागणार, इथं पण लागलेलं आहे, कारण खूप सारं ठेवलेलं होतं. आणि हे ठीक झालं की हे जे शोकेस आहे ग्लासचं ते मी काढलेलं नाही आहे, कारण आम्ही जेव्हा गौरी विसर्जन झालं त्या दिवशी मी सगळं ते स्वच्छ पुसूनच मी या सगळ्या मूर्त्या लावलेल्या होत्या, कारण नंतर मला ते काढावं लागणार नाही. खूप साऱ्या मूर्त्या आहेत, हे काढल्यानंतर मग 1 दिवसही मला पुरणार नव्हता. तर हे ठीक झालं की हे काढलेलं नव्हतं. इथं जे स्प्रिंग आहे ना ते भेटत नव्हते मला, तर आता मी तिकडची स्प्रिंग शोधून आणलेली आणि ते लावलेली आहे. तर थोडंसं असं पण होतं ना, त्यामध्ये आपल्याला वेळ जातो. टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत. तर इकडं कपड्याचे पडदे मी अगोदर लावलेले आहेत आणि दाराला जे स्टोनचे पडदे आहेत ते पण लावलेले आहेत आणि जे प्लास्टिकचे फुलं आहेत ना झेंडूचे ते पण मी स्वच्छ धुवलं तेव्हा एकदम चिखलासारखे झालेले होते, पण छान पाणी हडकल्यानंतर ते व्यवस्थित झालेले आहेत. परत मी ते पण सगळेच लावलेले आहेत. आणि इथं जे स्टोनचा पडदा आहे ना बेडरूमचा, तो तुटलेला आहे आतमधून, ते व्यवस्थित मला जोडवता पण येत नाही, पण तसंच मी कसं लावलेलं आहे, कारण बिना पडद्याचं ते खूप सुनं वाटत होतं. तर बघू शकता पूर्ण हॉल खूप छान वाटत आहे, खूप सुंदर वाटत आहे. असं वाटत आहे की हॉल सोडून आता किचनमध्ये जायचं नाही, इथंच बसायचं. छान वाटत आहे, एकदम फ्रेश. आणि ही जी झाडं आहेत ना खूप सुंदर दिसत आहेत. झालेलं आहे पूर्ण हॉलचं डेकोरेशन. आता राहिलेली आहे एक मेन गोष्ट, ही जी छोटी कार दिसत आहे ना, या कारला बघितल्यानंतर मला दीपकची आठवण येते.
तोही कार घेऊनच खेळायचा. म्हणजे तितका मोठा झालेला आहे दीपक, तरी पण ती छोटी कार इतकी आवडायची. त्याला हातावर आणि पायावरून खेळत होता. तर मी ती कार इतकी जपून ठेवलेली आहे ना, जेव्हाही मी पसारा काढते त्यावेळेस मी आठवणीने ते कार परत तिथं नेऊन ठेवते. तर ते पण ठेवलेलं आहे. आणि हे जे फ्लावर आहे ना, ते अगोदर पण मी किचनमध्येच ठेवलेला होता आणि आता पण ठेवलेलं, म्हणजे छान फ्रेश वाटतं ना. फ्रीजवरती ठेवलेलं आहे, फ्रीजचं कवरही अंतरलेलं आहे. तर ही सगळी कामं आवरली. आता दुपारची वेळ झालेली आहे आणि जेवण खाणं सगळ्यांचं झालेलं आहे. आता नंबर आहे कपड्यांचा, म्हणजे कपडे हडकलेले आहेत. तर कपडे अगोदर मी काढून घेते, कारण पाऊस यासारखं वातावरण झालेलं आहे. आणि वरी पाय पुसणे वगैरे मी ते पण टाकलेले आहेत म्हणून तेही घेऊन येते. म्हणजे पावसाच्या अगोदर आणलं ठीक आहे, नंतर पाऊस जोरदार चालू झालेला होता जसं मी कपडे वगैरे काढले. तर सगळे कपडे काढून मी सोप्यावरती ठेवलेले आहेत. आता नंतर फोल्ड करणार आहे. गेट बंद केलं आणि वरती जाते अगोदर मी, कारण विजा चमकायला लागलेल्या आहेत. तर अगोदर मी पाय पुसणे आणि ही जी गोधडी आहे ना, जी मोठी आहे ते आज व्यवस्थित वाळलेली आहे, ते पण घेऊन आलेले आहे. तर अगोदर मी सगळ्या पायपुसण्या टाकणार आहे दारामध्ये, कारण बिना पायपुसण्याचं जमणारच नाही. एकच पायपुसणी मी इकडे दारात टाकले मेन गेटमध्ये, आणि बाकीच्या सगळ्या दारामध्ये पायपुसण्या नाहीच, कारण सगळ्या धुलेल्या होत्या आणि व्यवस्थित वाळलेल्या नव्हत्या. तर आज व्यवस्थित वाळलेल्या आहेत. तर सगळ्या दारामध्ये मी पायपुसणे अगोदर टाकते, नंतर सगळे कपडे फोल्ड करून ठेवते आणि गोधडी पण फोल्ड करून ठेवते. तर हाच पसारा आज दिवसभरात मी आवरलेला होता, कारण एक्स्ट्राची कुठलीच कामं मी केली नाहीत. खूप सारी कामं आहेत किचनमध्ये, म्हणजे जसं मला लोणी पण काढायचं होतं, धने आणलेले, धने भाजून वाटण करून ठेवायचं होतं, खूप काही कामं होते. तर विचार केला की पहाटेच्या वेळेत उठायचं 4 वाजता आणि तेव्हा हीच एक्स्ट्राची कामं मी करणार आहे, कारण दिवसभरात हीच आपली छोटी छोटी कामं होतात, वेळ भेटत नाही आहे असं होतं आहे. त्यामुळे मी लवकर उठून ही कामाला सुरुवात करत आहे, कारण ही सगळी छोटी छोटी कामं वेळेत करणं गरजेचं आहे. तर ही सगळे कपडे उलटे असलेली सवाशी करून मी जिथल्या तिथं ठेवून देते, म्हणजे सगळ्यांना मॉर्निंगला पटकन भेटावं. मला वेगळं जाऊन द्यायची गरज पडत नाही, कारण त्या वेळेत आपल्याला खूप धावपळ असते. मॉर्निंगची खूप सारी कामं होतात, स्वयंपाक असतं, मग जाऊन वेगळं देणं होणार नाही. आणि अशा आहेत ना घरामध्ये समोर असलेली वस्तू त्यांना दिसत नाही, हातात दिल्याशिवाय दिसत नाही. तर मी ती जागा बदलत नाही कधीही, एकाच जागेत ठेवते, म्हणजे सगळ्यांना ते भेटून जातं. म्हणजे माहिती असतं ना त्यांना की ते तिथंच भेटणार आहे, मग मला विचारणार नाही, म्हणून मी सगळं तिथंच ठेवते. तर सगळे कपडे मी व्यवस्थित जागेत ठेवून दिलेले आहेत. आणि बाबा आज खूप उशिरा आंघोळ केलेले आहेत, म्हणजे लेट झालेला होता, 11:30 वाजले होते. तेव्हा मी एक वेळा कपडे मशीनला लावलेले होते आणि बाबांचेच तितके राहिलेले आहेत. तर आता मी हे कपडे मशीनला लावत आहे, म्हणजे लाईटही गेलेली होती मध्ये थोडा वेळ, आता लाईट आलेली आहे. तर कपडे मी मशीनला लावले, तर हे कपडे निवाण धुवत राहतील. म्हणजे बाबाचं स्वेटर हे ते खूप सारं होतं, तर मशीनला लावलेलं आहे. आणि हे जे बाकीचे कपडे आहेत ते पण मी व्यवस्थित ठेवून देते. कपड्याचं काम झालं की मग दुसरी कामं करायला सुरुवात करते, म्हणजे खूप सारी कामं आहेत आज विचार करण्याची गरज नाही की मला काय करायचं आहे, कारण आज इतकी कामं समोर पडेल ना की आज दिवस पुरणार नाही, तसं झालेलं आहे. काल फक्त सगळं काढायचं, स्वच्छ करायचं हे चाललेलं होतं, आज सगळं व्यवस्थित लावायचं, यालाही पूर्ण एक दिवस मला गेलेला आहे. तर सगळं मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता गोधडीचा नंबर आहे, गोधडी बघू शकता अशा पद्धतीने इकडे टाकलेलं आहे. बेडशीट पण मला अंतरायचं आहे, काल बेडशीट हे अंतरणं झालेलं नाही आहे. आणि जी जाड बेडशीट आहे ना ते मी अंतरत नाही आजकाल, खूप जाड आहे, ते धुवायला ना जमतच नाही असं झालेलं आहे. दिसायला खूप सुंदर आहे, त्यावरती वर्क केलं आहे दोरीनं, त्यामुळे ते खूप वजनदार होतं, पाण्यात गेल्यानंतर उचलतच नाही असं झालेलं आहे. तर इकडं ही गोधडी जी आहेत ना, इकडं मी पलंगाच्या डिक्कीमध्ये ठेवते, सगळे व्यवस्थित बसतात. आणि ही बेडशीट जी आहे ना ते एक वरच्या साईडला ठेवणार आहे, म्हणजे ते आता मी अंतरण्यापेक्षा पांघरायलाच करणार आहे, एकदम गोधडीसारखं जाड आहे त्यामुळे. तर बेडशीट अंथरलेलं आहे, आता उशीला खोळ पण घालून घेऊया. आणि घरामध्ये 3 वस्तू खूप महत्त्वाच्या असतात, एक तर असतं किचन, दुसरं आहे बेडरूम, तिसरं आहे बाथरूम. घरामध्ये या 3 गोष्टी स्वच्छ व्यवस्थित असल्या तर पूर्ण घर आपलं व्यवस्थित आहे. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला ते स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. अंतरण ठीक आहे तेव्हाच त्यावरती व्यवस्थित झोप येते. तर मी बेडशीट वगैरेचे म्हणजे अंथरलेले आहे, उशीला खोळ घातलेले आहेत आणि सगळी कामं आवरत होते, तितक्यात जोरदार पाऊस चालू झालेला आहे. खूपच भयानक पाऊस होता, एकदम अंधारी आली आणि त्यामध्ये विजा चमकायचं, गरजायचं, इतकं भयानक आवाज येत होता ना, खूप भीती वाटत होती. म्हणजे सगळ्या खिडक्यासुद्धा हादरत होत्या, इतकं भयानक ते वातावरण झालेलं होतं. म्हणजे दिवसभर ऊन छान होतं,
पण एकदम इव्हनिंगलाच असं वातावरण झालं की खूप भीती वाटत होती मला. आणि यावेळेस घरी कोणी नव्हतं पण खूप भीती वाटत होती. बघू शकता एकदम भयानक मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. तर ही सगळी कामं मी दिवसभरात आवरली. आता स्वयंपाक बनवायचा आहे, पण त्या अगोदर मी इकडं परडी भरण्यासाठी हे सगळं बांधत आहे. म्हणजे काय काय आहे, पीठ आहे गव्हाचं आणि तांदूळ आहेत, हरभरा डाळ घेतलेली आहे, मिरची, कांदा हे सगळं आपल्याला परडीमध्ये भरण्यासाठी लागणार आहे. तर तुम्ही म्हणता हे सगळं का काढत आहे, तर दिनेश उद्या तुळजापूरला जात आहे. म्हणजे काही जायचं अगोदर माहिती नव्हतं. ही म्हणत होते की कार आपली तुळजापूरला जात आहे आणि त्यामध्ये यांचे मित्र जात आहेत, 2 जणच आहेत आणि कारमध्ये भरपूर जागा आहे. तर दिनेशही जाऊन देवाचं दर्शन करून येईल. तर ठीक आहे म्हणलं, परडी पण भरून येईल आणि देवीचं दर्शन पण करून येईल. तर इकडे तुपाचा दिवा पण मी डब्यामध्ये घालून देत आहे आणि हे सगळं मी पॅक करत आहे. म्हणजे दिनेश जाणार आहे मॉर्निंगला, पण मॉर्निंगला धावपळ असते त्यावेळेत होणार नाही. तर मी आताच हे सगळं पॅक करून पिशवीमध्ये भरून ठेवते. म्हणजे दिनेश मॉर्निंगला जाते वेळेस फक्त पिशवी आपल्याला देता येते आणि ओटीची सामग्री ते पण काढणार आहे. म्हणजे ब्लाऊज पीस आहे, हळदी, खोबरं, सुपारी, खारीक हे सगळं मला म्हणजे जी ओटीची सामग्री आहे ते पण द्यायची आहे. ते सगळं मी आताच आवरून ठेवत आहे. तुपाचा दिवा म्हणजे दोरवाती घेतलेले आहे, तूप टाकलेलं आहे आणि हे डब्यामध्ये पॅक केलेलं आहे. सांडू नये म्हणून मी अल्युमिनियम पेपर लावलेले आहे त्याला. आणि हळदी, कुंकू हे पण पुढे मी बांधून ठेवत आहे. आणि हे सगळं दाळदूर मी बांधलेले आहे, पण साखर किंवा गूळ द्यायचं असतं गुळामध्ये, तर गूळ देणार आहे. तर गुळाची ढेप आहे छोटीशी, ते फोडून देणार आहे. हिरवी मिरची नाही, लाल मिरची आहेत सुक्या, आणि कांदा हे पण द्यायचं असतं परडीसाठी. तर हे सगळं मी आताच बांधून ठेवत आहे आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. तर स्वतः यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकने मी खूप मोटिवेट होते. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणखीन बाकीची मी कशा पद्धतीने तयारी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा.